नमस्कार, झी न्यूज 24 तासमध्ये स्वागत आहे। आपण आलेलो आहोत जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील लोणगाव गावामध्ये। गेल्या 1972 पासून या गावाला रस्ता नाहीये। इथल्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला रोज जावं लागतं, आमच्या महिला जाता येतात, पण जाणाऱ्या येणाऱ्या महिलांसाठी हा रस्ता होत नाहीये, माणसाचा रस्ता होत नाहीये। प्रत्येक इलेक्शन येतं, प्रत्येक निवडणूक येते, त्या निवडणुकीमध्ये फक्त आम्हाला आश्वासन दिलं जातं तुमचा रस्ता आम्ही करून देऊ, नवे त्या ठिकाणी नारळ फोडलं जातं, परंतु तो रस्ता होत नाहीये। आपल्यामध्ये काही शेतकरी आपण त्यांना विचारणार आहोत। दादा, मला सांगा, हा रस्ता कधीपासून बंद झाला? सर, हा रस्ता जवळपास 10-20 वर्षापासून बंद पडलेला आहे। आमचे लेकरं बाळ आमच्या गावामध्ये जागा नसल्यामुळे आम्ही शेतांना राहिला आहे। आमचे लेकरं बाळ 15-15 दिवस नाल्याला पूर असल्यामुळे शाळेत जाऊ शकत नाही। आमचा कुठलाही माल मार्केटला टाकायचा तो पण आम्ही बैलगाडीनं वाहून नेऊ शकत नाही। आमच्यावर इतकं संकट आलेलं आहे की आम्हाला फाशी घ्याव की जगाव की माराव हा प्रश्न आमच्या समोर उभा राहिलेला आहे। आणि जवळपास झाले 30-35 वर्षापासून हा रोडचं नुसतं अधिकारी लोक येतात, मोजणी करून जातात, फोटो काढून जातात आणि मनावर घ्यायला कोणी तयार नाही। आमदार खासदार पण नाही। आम्हाला 3 वर्ष झाले, आम्ही 3 टर्नपासून कुठे साहेबांना निवडून देतो, कुठे साहेब मध्ये ह्या वर्षी करतो, पुढच्या वर्षी करतो, तरी पण अजून रस्त्याचं त्यांनी मनावर घेतलेलं नाहीये। कृपया मला या जाळातून काढावं अशी फक्त शासनाला आमची इच्छा आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी आमदार येतात, आश्वासन देतात, परंतु रस्त्याचं काम होत नाही। तुम्ही बघू शकता, त्या बाजून घ्या, कॅमेरामॅन जरा त्या बाजून घ्या। हे बघा, या समोर ठिकाणी पाणी आहे, नाल्याला पाणी वाहतंय, शेतकरी तर बसलेले, हा रस्ता इकडे जातोय, इकडे या बाजून करा, हा रस्ता इकडून असं पाणी येतंय, याला जर पूर आला तर या लोकांना जाता येत नाहीये, यांची फार मोठी शोकांतिका आहे। आणि म्हणून शेतकरी ठिकाणी सांगतात की आमचं या जर काम झालं नाही तर आम्ही पुढच्या काळामध्ये काय पाऊल उचलू माहित नाहीये, ते आपल्याला सांगता। आपल्या पुन्हा एक शेतकरी आपण त्यांना विचारणार आहोत। दादा, काय सांगाल तुम्ही? आमचं म्हणणं आहे की बाबा हे रस्ता त्यांना करावा, नाही तर आम्हाला दरवेळेस आमची समान निवडणूक आली की आम्हाला काय करते, मोजमापणी करतेच ते, समजा तोंडापुरतं समजा हे देते आम्हाला, असंच आहे। आमच्या लक्ष्मीला इथून जाता येत नाही, काहीच नाही, नुसते आता पाणी असलं त्याला समजा वरून समजा जाता येत नाही, खालून बी जाता येत नाही। मग आता कसं काय करायचं आमच्या समजा येणार, समजा महिला मंडळ नाही आम्ही, तुम्ही सगळ्यांच्या कानावर टाकली गोष्ट आहे। हा, आम्ही कुछ साहेबाचा टाकले कानावर, समजा कल्याण काळाचं समजा टाकले आम्ही कानावर। पूर आला तर आम्हाला 12-12 वाजेपर्यंत टाकलं सोबत। या ठिकाणी आमदार महोदयांना आणि खासदार साहेबाला यांना दोघांना त्यांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी आम्ही दोघांनाही कळवलेलं आहे की बाबा या आमचा रस्ता बनवा, परंतु ते सुद्धा रस्ता बनवला तयार नाही। आपल्यासोबत या गावचे माजी सरपंच आहेत, तरुण आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत। तुम्ही बोला। तुम्ही? मी राजू कुंडली खरात, राहणार मौजे लोणगाव। तर गेल्या 3 पंचवार्षिकपासून आमच्या मतदारसंघाचे आमदार माननीय नारायण भाऊ कुचे गेल्या 3 पंचवार्षिकपासून हे आम्हाला चाटा मारतात, आज करतो उद्या करून देतो। त्याच्यानंतर प्रत्येक लोकसभा निवडणूक आली किंवा विधानसभा निवडणूक आली तर आधी ते दाटूनच त्यांचे जे हाताखालचे एजंट लोक असते त्यांना दाटूनच टेप घेऊन पाठवतात आणि नुसते मोजमाप करतात। निवडणुकीच्या आधी दाटून आचारसंहिता लागायची, उद्या आचारसंहिता लागायची, त्याच्यामुळे आज दाटूनच मोजमाप करतात आणि लगेच निवडणूक झाली किंवा तुमचं काम आम्ही लगेच सुरुवात करून देऊ। आमदार कुचेला आम्ही मतदान करून तर फसलो, आता तर त्यांच्या ढुंगाला बोलणं लागतं। 2 पंचवार्षिक झाल्या, 2 पंचवार्षिक पण कोणतंच काम केलं नाही आणि मागच्या वेळेस फक्त त्यांना सभागृह दिले तर ते फक्त कुत्र्याला खेळायला, म्हणजे त्यांना आम्ही जर विकास कामं, रोडचे कामं मागायला गेलो तर अजिबात एक पण रोड दिला नाही। त्यांनी फक्त सभागृह दिले आणि ते कोणत्याही कामाचे नाही। आपल्यासोबत एक शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। म्हणजे निवडणुकीत आम्ही मतदान करणार नाही। मला सांगा दादा, तुम्ही हे जे तुमचे सामाजिक काय जे काम पडलेले आहे, जे बंबे पडलेले, ते कोणी आणले? हे आम्ही लोकसभागातून शेतकऱ्याच्या लाडक्या बहिणी जातात देतो, ते वरून लाडक्या बहिणीच्या आणि शेतकऱ्याच्या वर्गातून पैशातून घेतलेले। लाडक्या बहिणीला जर जायला रस्ता नसेल तर हे पैसे काय कामाचे मला सांगा ना तुम्ही। बरोबर आहे। लाडक्या बहिणीला जर तुम्ही जाण्यासाठी रस्ता देत नाही, शेतकऱ्याचं हे करत नाही, तुमचं काय कामाचं हे सरकार, काय कामाचं? शेतकरी म्हणून जन्माला आमचा गुन्हा आहे का? आम्हाला वारंवार तुम्हाला या रस्त्यासाठी वर्षानुवर्ष मागणी करावी लागते। हा रस्ता नाही झाला तर आम्ही येणाऱ्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार आमचा राहील, हे आमच्या शेतकऱ्याच्या वतीनं। आणि मी ते सांगतो, रस्ता 1 महिन्याच्या आतमध्ये आमचं हे शेतकरी म्हणतायत की लाडक्या बहिणीला जे पैसे दिले जातात त्या पैशाचा आम्हाला उपयोग होत नाहीये, कारण जायला जर आमच्या मायमाला नसेल त्या पैसा आम्हाला काय फायदा आहे। दुसरा त्यांना असा इशारा दिलेला आहे, जर इलेक्शन पूर्वी, निवडणुकीपूर्वी, जिल्हा परिषद निवडणूक पूर्वी जर आमच्या रस्ता जर बनला नाही तर आम्ही या गावावर, या बंधारावर बहिष्कार टाकणार आहोत। तुम्ही काय सांगाल?
त्यानंतर जर आमचा 1 महिन्याच्या आज जर आमचा रस्ता सुरुवात नाही झाला तर आमदार कुचे यांना आम्ही गावबंदी आता केली, समजा आता त्याला गावात येऊ देणार नाही. आणि ते जर गावात जर आले तर माझ्या शेतकऱ्याजवळ मग रूम नाही. शेतकरी एकदा जर चिडला तर त्यांच्या हातात रूम नसून तो कोणी समोर त्यांना फोडल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आमदार कुचेने जर रस्ता सुरुवात नाही केला वेळोवेळी आश्वासन देऊन तर आम्ही त्याला आता गावबंदी केलीच. पण येणाऱ्या 1 नोव्हेंबर लोक आम्ही जालना ते राजूर जळगाव हायवे हे बंद करणार आहे. सर्व शेतकऱ्यांना घेऊन आम्ही रास्ता रोको करणार आहे. त्यामुळं सर्व शेतकऱ्यांना एकच विनंती की आम्ही वेळोवेळी आपण सर्व शेतकऱ्यांनी हजर राहून जर आपण रोड नाही झाला तर आमदार कुचेत काय पण मतदानावर बहिष्कार, एकालाही मतदान आपण करू देणार नाही, एवढे गावकऱ्याच्या वतीने मी आश्वासन देतो. या ठिकाणी यांनी सांगितलंय की जर या लोकांनी जर आमचा रस्ता जर पूर्ण केला नाही तर आम्ही गावबंदी करूच, गावबंदी केलेलीच आहे. परंतु भविष्यामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आमचं कुठलाही गावातला मतदार मतदान करणार नाही.